जन्माद्यस्येतोऽन्वयात् तरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरा येने ब्रह्मरुदादिकवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वारिमृदां यथा यत्र त्रिसर्गो दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं सत्यं परं सत्यं परं मनोनि माझी भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊन बैसे तो पाटी सायुज्याच्या. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या आपण 1257 ओवीचा विचार करतो आहोत. विषय आहे क्रमयोगी म्हणजे ज्ञानी. म्हणून माझी या भेटी. भगवंताची भेट जर आपल्याला व्हावी असं वाटत असेल तर काय करायला पाहिजे? सगळं भगवंताला अर्पण करायचं. सर्व ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व. या श्लोकात सर्व व्यवहार आला. काय? सर्व व्यवहार आला की सर्व खातो पितो चालतो येतो जातो बोलतो झोपतो उठतो अखंड भगवंताचं नामस्मरण आणि सर्व भगवंताला अर्पण करणे म्हणजे भगवंताची प्राप्ती होत असते. काय? तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या. सर्व कर्म भगवंताला अर्पण करायचे. आपल्याकडे काही, आपण कोण? आपल्याकडे काही घ्यायचं नाही, आपण काही करत नाही, आपल्याकडून काही होत नाही. त्याच्या सत्तेनं सर्व होतंय. चालणं बोलणं खाणं पिणं पाहणं जाणं येणं सर्व त्याच्या सत्तेनं होतं. मग हे सर्वच त्याला अर्पण करायचं. आपण उगीच अशा प्रकारे छाती बडवायचं काम नाही आहे. कारण आपल्याकडून काहीही होत नाही. गवताची काडी सुद्धा आपण याकडून हल्ल्या जात नाही. वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. सर्व गोष्टी तुमच्याकडून काहीच होत नाही. लक्षात ठेवा. सर्व त्याच्यामुळे होतं. तो करतो त्याच्यामुळे होतं. काय? आपल्याकडून काहीच होत नाही. म्हणून जे होत आहे यज्जुहोषि ददासि यत्. आपण जे खातो जे देतो यज्जुहोषि जे आपल्याकडून होत आहे यत् तपस्यसि कौन्तेय. आपण जे काही जप तप काही करतो ते आपल्याकडे ठेवायचं नाही. कृष्णार्पण. लगेच माळ झाली एक की कृष्णार्पण म्हणून नमस्कार केला पुन्हा सुरू. यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. सर्व भगवंताला अर्पण केलं. आपल्याकडे काहीच ठेवायचं नाही. आपणही भगवान आहोत अशी जर आपली वृत्ती झाली तर भगवान भेटायला वेळ नाही. लक्षात ठेवा.
असं जो करतोय कर्मयोगी तो जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या, तो निश्चितच सायुज्य मोक्षाच्या सिंहासनावर, राज्य सिंहासनावर जाऊन बसतो. सायुज्य मोक्ष, मोक्षात 4 प्रकार आहेत: स्वरूपता, सलोकता, सामिप्यता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे भगवत लोकाची प्राप्ती होणं. समीपता भगवंताच्या जवळ राहणं. सलोकता, समीपता आणि की कोणतं? सलोकता, समीपता, स्वरूपता भगवत स्वरूप होणं. आणि सायुज्य म्हणजे भगवंतासारखं होणं. अशा तो सायुज्य मोक्षाला प्राप्त होतो. म्हणून भगवंताला अर्पण करा. आणि सर्व कार्य करत असताना देवाचं नाव राम राम, कृष्ण कृष्ण, शिव शिव, काय असेल ते काय नित्य भगवंताचं नाम. पाणी पितानी देवा घ्या, जेवतानी जेवा खा, चहा पितानी देवा प्या, दारू पितानी नाही म्हणता. इथं तर ते दोन्ही म्हटलं. इथं विहित निषिद्ध कर्मे जो मला अर्पण करतो. कारण एखाद्या वेळेस आपल्याकडून निषिद्ध कर्म घडलं जाईल, आपल्याला त्याची कल्पनाही नसते. तर ते सर्व करत असताना भगवंताकडे सगळं लावायचं, आपल्याकडे काही ठेवायचं नाही. म्हणजे आपल्याला पुन्हा जन्म मिळणार नाही. भगवत स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाहीये. जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या. काय ताडी पिते ना भाऊ? रोज पिते का नाही? ताडी पिते का नाही? बोलतो ताडी रोज पिता का नाही? हो नाही म्हणा की. तुम्हाला शिकवतो तुम्ही. वा वा, बस मला सांगू नका तसलं काही. अरे काय लक्षात आलं का? जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या. काय सगळं आयुष्य व्यर्थ घालवलं. लक्षात ठेव. झाडाची असते म्हणे. देशे काळे स्वभावे वेचू जयान संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. लक्षात ठेव. देशे काळे स्वभावे, क्रमयोगी जो आहे, ज्ञानी जो आहे, तो देशाने, काळाने, स्वभावाने, ज्याचा कधीही नाश होत नाही, अशा प्रकारचं अविनाश पद त्याला प्राप्त. अविनाश की ज्याचा कधी नाश होत नाही आहे. काही पदार्थ एका देशातून दुसऱ्या देशात नेले की त्याचा नाश होतो. काही पदार्थ कसे असतात, इथून दुसरीकडे नेले की त्याचा नाश होतो की नाही. जरी आपल्याला सध्या अमेरिकेमध्ये आंबे आहेत ना, तिकडून येतात वाटतं आंबे, नाही का? कुठेतरी आंबे आहेत बाहेर देशामध्ये. काय मुंबईला येतात ते आंबे तिकडून या काळामध्ये. हां बरोबर, मला ते नाव येत नाही तसलं. अडाणी माणूस आहे ना. काय बाहेर देशातून, पण ते किती दिवस राहणार हो? नाचणारच की नाही. आपल्या देशातून बाहेर देशात किंवा बाहेर देशातून जरी वस्तू आली तरी तिचा नाश ठरलेला, नाश होतोच.
उदाहरण, एका जागेमध्ये असलेली झाडं जर आपण उपटून दुसरीकडे लावली तर राहतात का ते? नाही राहत. काही काळ राहतील ते, पण एकदा का तिथून उपटली की जवळपास त्यांचं आयुष्य संपलं. असं होतं. 100 वर्षाचे किंवा त्याहीपेक्षा कमी अधिक वर्षाचा काळ असेल, त्या काळाने मनुष्याधिकांचाही देह नष्ट होतो. राहतात काही जास्त दिवस, कोणी 110 वर्ष राहतं, नाही का? कोणी आमची आई 105 वर्ष होती, आमचे मामा 110 वर्ष होते. काय आताही साधू आहेत 140 वर्षाचे आहेत, कोणी 130 वर्षाचे आहेत. किती वर्ष जरी राहिला तरी नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी त्याचा नाश होणार म्हणजे होणार, कारण नाशिवंत आहे ना ते. काय तुम्ही सांभाळून जर राहिलात तर काही दिवस पुष्कळ आयुष्य वाढेल. सांभाळून खाल्लं, सांभाळून राहिलात, नाही का? 50-40च्या पुढे एक टाईमच जेवायचं, संध्याकाळी जेवायचंच नाही. भूक लागते, लागानक लागली तर मुरमुरे खा थोडेसे, पण नक्की आयुष्य वाढेल. पण तुम्ही 2-4 टाईम जर भरीतच राहिलात तर आयुष्य कमी झाल्याशिवाय राहत. जेवढं तुम्ही जास्त खाल तेवढं आयुष्य नष्ट होतं. जेवढं तुम्ही कमी खाल तेवढं आयुष्य वाढल्या जातं. शास्त्र आहे त्याला, आरोग्यशास्त्र. लक्षात ठेवा. म्हणून सांगितलं की देह टिकतो. टिकवणं हे आपल्यावर अवलंबून आहे. टिकवणं आपल्यावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा. आपण तो टिकवला पाहिजे. आमचे चिरंजीव आले ते आता घरी, ते मला दाखवले 90 वर्षाचा म्हातारा कसा तडतड चालतोय, फडफड फडफड बोलतोय, व्याख्यान देतोय. नाही का म्हणलं मला नाही गड्या उभं राहावं आता. काय हो, अजून माझ्यापेक्षा तो 2-4 वर्षाने जरी मोठा असला तरी मला तो तर काटक शरीर आहे त्याचं. मला काही आता उभा राहायला जमत नाही. काय काय तुम्ही जास्त खाता का? नाही, अर्धी भाकरी खा तुम्ही. दुपारी अर्धी, जास्त खाली 3 चटकूर खातो. पुन्हा संध्याकाळी मी खात नाही. लक्षात ठेवा. भूक लागत नाही, लागते पण खात नाही. मग मुरमुरे खाईल, नाहीतर राजगिऱ्याच्या लाह्या. सोपं, साधं आणि हलकं. झोप येते, सवय झाली ना ती, सवय झाली. काय जास्त जड नाही जमत. मग त्याने तुम्ही पुष्कळ दिवस जगाल. जर आहारावर कंट्रोल ठेवलं तर. पुन्हा बाहेरचं खायचं नाही. बाहेर चांगलं नसतं, तेलकट असतं ते. बाहेरचं अजिबात खायचं नाही. लक्षात ठेवा. ते चांगलं नसतंच. ते तेलही चांगलं नसतं. ते करतात त्यांची भावनाही, कल्पनाही चांगल्या नसतात. काय आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे ते वाईट घाण असतं. लक्षात ठेवा. म्हणून सगळंच अपवित्र आहे, ते चांगलं नाही. म्हणून बाहेरचं कधीही खाऊ नये. आपल्या घरचं खावं, शुद्ध खावं, पवित्र खावं, म्हणजे आयुष्य वाढल्या जातं. हां, तुम्हाला भजेच खाऊ वाटले तर घरी करा मस्त आणि खा. बटाटवडे घरी करून खा. बाहेरचं चांगलं नाही होते. काय त्या तेलामध्ये झुरळं पडतात, काढून टाकतात ते. उंदरं पडतात. काय काय थुंकायला गेलं त्यात त्यांचा थुंकाही पडतो. काय काय म्हणून बाहेरचं अजिबात नाही. लक्षात ठेवा. पवित्र शुद्ध घरचं खा, म्हणजे नक्कीच तुमचं आयुष्य. आणि पुन्हा कमी खा. नाही
आपण जर 2 भाकरी तुम्ही खात असाल तर 1.5 खा. मी 1 भाकरी खातो तर अर्धीच खातो आणि ते फक्त सकाळीच खातो, पुन्हा खात नाही. काय म्हणजे थोडंसं आयुष्य आपल्याला, तुम्हाला मरावं वाटत नाही का? मरायचं वाटतच नसतं ते. मरायचं, मी कधी मरतच नाही तर मरावं कसं वाटेल मला? न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा, म्हणजे नुसतं सांगणंच का लोकाला? नाही, मरत नाही. हे भाड्याचं इथे टाकावं लागतं. मी कालच तुम्हाला सांगितलं, वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि नवानि संयाति नवानि देही. काय तर जीर्ण झाल्यानंतर जसं आपण कपडा फेकून देतो त्याप्रमाणे शरीरसुद्धा टाकावं लागतं आणि नवीन धारण करायचे. पुढे नामस्मरण करत गेला तर मग भगवत स्वरूपाचीच प्राप्ती होईल, अविनाश पद प्राप्त होईल. दुसरे काही शिव्या देत गेला, बडबड करत गेला, काही बोलत गेला तर मग मात्र कुठलं शरीर मिळेल, काय मिळेल काही सांगता येत नाही आहे. म्हणून नामचिंतन करत देह जर पडला तर नक्कीच भगवत स्वरूपाची प्राप्ती. म्हणून सांगितलं या ठिकाणी की अविनाश पद म्हणजे मोक्षपद आहे, म्हणजेच भगवत स्वरूपाची प्राप्ती आहे. आपली वृत्ती आता इथून पुढे कुठे जाऊ द्यायची नाही. सारखी मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती रासुनी कैसे निवृत्तीशी आले. काय आता माझी वृत्ती राखे नारायणा. देवाला प्रार्थना करायची, देवा माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहातारी दातारा. व चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक मागतो मी दातारा. म्हणून चित्त हे नेहमी परमात्म्याकडे पाहिजे. कारण देह जरी काम करत असला तरी साधू संतांनी कामं केली नाही असं नाही, पण त्यांची जी वृत्ती आहे, त्यांचं जे चित्त आहे, त्यांचं जे मन आहे ते भगवंताकडे असतं. म्हणून म्हटलं या ठिकाणी रोज सांगावं लागतं याला. किंबहुना पांडुसुता मज आत्मयाचे प्रसन्नता, लाहे तेने न पविजता लाभ कवन असे. भगवान काय सांगते लक्षात ठेवा अर्जुना. किंबहुना पांडुसुता, फार काय सांगू तुला, लक्षात घे. मज आत्मयाची प्रसन्नता, मी कोण आहे? प्रत्येकाचा आत्मा मी आहे, परमात्मा आहे. लक्षात ठेवा. काय मज आत्मयाची प्रसन्नता, आत्मा परमात्मा दोन आहेत का? हो नाही, एकच आहे. जी यांना काही कळतं का नाही? अवघडच विषय ना. काय किंबहुना पांडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेने न पविजता लाभ कवन असे. भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, लक्षात ठेव अर्जुना, अरे मी जो परमात्मा आहे तो कसा आहे? तो सच्चिदानंद रूप आहे, त्रिकालाबाधित ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, सुख स्वरूप परमात्मा आहे. आणि म्हणून ज्ञानाने क्रमयोगाने जे प्राप्त करून घेतो ते कोणालाच जगात प्राप्त करून घेता येत.
त्याचा उद्देश आहे लक्षात ठेवा. तो जो करत राहतो तो भगवत प्राप्ती करताच करतो, त्याचा दुसरा विषयच नाही आहे. भगवत प्राप्ती करता तो सर्व व्यवहार करतो. व्यवहार करत नाहीच नाही काय, सर्व व्यवहार करतो तो, पण केवळ भगवंता करता करतो आणि भगवत प्राप्ती करता करतो. लक्षात ठेवा. पण सर्व व्यवहार तर होणारच आहे, पण सर्व व्यवहार करत असताना तो भगवंताला अर्पण करावा. हे रिक्षा चालवतात की नाही, यांनी म्हणावं मी कृष्णालाच नेतो, सगळे कृष्णाचे रूप आहेत, की भक्तीच झाली ती. कृष्णाला नेतो, कृष्णाला आणतो काय सगळं काय. आणि आपण सुद्धा स्त्रियाने आपल्या पतीला जीव घालत असताना देवाला जीव, देव आहे पतिव्रतेचा भाव, तिचा पती तिचा देव, देव आहे परमात्मा आहे, त्यांना मी खाऊ घालते सेवा करते, या नात्याने करा, भक्तीच होईल तुमची. दुसरी भक्ती करायची गरज नाही. भगवंताला सर्व अर्पण करा, भक्तीच आहे ती काय. मग चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तस् सततं भव. फार महत्त्वाचा शब्द आहे शेवटचा, मच्चित्तस् सततं भव. चेतसा सर्व कर्माणि, चेतसा विवेक बुद्धीनं केलेलं कर्म काय, विवेक बुद्धीनं केलेलं कर्म. चेतसा काय, विवेक बुद्धीनं सर्व कर्म जे केल्या जातात ते माझ्या ठिकाणी संन्यास म्हणजे मला अर्पण कर. जे कर्म केल्या जातात ते सर्व मला दे, ओ मला अर्पण कर. संन्यस्य मत्परः, संन्यस्य म्हणजे माझ्या ठिकाणी तत्पर हो, मला दे, मला माझ्या ठिकाणी त्याग कर त्याचा, म्हणजे मला अर्पण कर. बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. आणि मग लक्षात ठेव, मग त्यामुळे सिद्धी असिद्धी दोन्हीही विषयी मत्स्वरूपता पाहिजे. सिद्धी असेल तरी समत्व, असिद्धी असेल समत्व, लाभ झाला समत्व, हानी झाली समत्व, सुख झालं समत्व, दुःख झालं समत्व. समत्व बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. समत्वरूप बुद्धीने सर्व कार्य करावं. त्या ठिकाणी कमी अधिक नाही, कमी अधिक होत असेल पण तिथं आपण समत्व ठेवायचं. सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सप्त्यात म्हणे वाचे. सप्त्यात अखंड काय सतत. लक्षात आलं का. हो, सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सुखदुःख समान आहे. तो सुखाला तेवढंच मानतो, दुःखालाही तेवढंच. मान तेवढाच, अपमान तेवढाच. तथा मानापमानयो, ते कोणी मान करो कोई मुँह पर मारो, मज हेही नाही मज तेही नाही. काय कितीतरी संतांचे अपमान केले, किती दुःख दिलं, पण त्यांना त्याचा परिणाम झाला हो नाही आहे. त्यांनी त्याचा खेद केला नाही आहे. खूप त्रास दिल्याचं वाटळ हो असं म्हणजे. जे खळाची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी पडो मैत्र जीवांची. त्यांनी फक्त एवढी प्रार्थना केली, दुष्टाचा दुष्टपणा जावो, दुष्ट जावो नाही, त्यांचा दुष्टपणा जावो आणि त्यांना भगवान सद्बुद्धी देवो. काय ही संतांची भावना आहे.
ही त्यांची भाषा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो. आम्हाला शत्रू तेवढेच आणि मित्रही तेवढे समान, नाही का. शत्रूला दूर करायचं, मित्राला जवळ करायचं असं नाही आहे. त्याला सुद्धा शत्रूला चहा पाजायचा, काय त्याला सुद्धा अशा प्रकारे चांगलं गोड बोलायचं. निंदक दूर न की जई दी जई आदर मान तन मन सब निर्मल करे बकी बकी आण ही आण. आपली निंदा करणारा तो खूपच चांगला माणूस, काय बिन पैशाची हमाली करतो. म्हणून निंदकाचे घर असावी शेजारी देहाची पासोडी शुद्ध केली. म्हणून आपल्याला जे त्रास देणारे आहेत, निंदा करणारे आहेत, त्यांचा आदर करा. द्वेष करणारे आहेत त्यांचा आदर करत जावा, गोड बोलत जावा, म्हणजे त्यांना लाज वाटेल. आणि आपण एवढा त्रास दिला तरी यांना काहीच वाटत नाही की नक्की त्यांना लाज वाटेल ना. आणि मग द्वेष करायचा, निंदा करायचं सोडून देतील. नाही तर करत राहा, चांगली गोष्ट आहे. म्हणून त्यांचा आदर करायचा. निंदकाचा, द्वेष करणाराचा, शत्रुत्व करणाराचा आदर करायचा. दिजय आदर मान, त्यांना मान द्यावा, त्यांचा आदर करावा. त्यांच्याकडे वाईट दृष्टीने पाहू नये, ते पाहू दे आपल्याकडे, पण आपण मात्र त्यांच्या चांगल्याची इच्छा करावी, म्हणजे आपलंही चांगलं होईल. त्याने जरी आपल्या वाईटाची इच्छा केली तर आपण कोणाच्याही वाईटाची इच्छा करायची. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम्. लक्षात घ्या. या वृत्तीनं संत महात्मे राहिले आहेत, राहतील. ती वृत्ती आपण धारण करावी, म्हणजे निश्चितच आपल्याला सुद्धा सोही परमपद पावेगा जो हरि को भजे सदा. भगवान सांगत आहेत, या कारणे पांडुसुता गातोवा सर्व कर्म आपुलिया माझ्या स्वरूपे धनंजया संन्यास कीजे. काय म्हणतात भगवान? अर्जुना, म्हणून याकरता हे आत्तापर्यंत आपण जे विवेचन केलं त्याच्याकरता तू आपले सर्व कर्म माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी संन्यास कर्म टाक, माझ्याकडे दे, असं त्याचा अर्थ. माझ्याकडे दे. कोणतंही कर्म केलं तर कृष्णार्पण 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 सारखं देवाचं नावही होतं आणि देवालाही अर्पण होतं. आपल्याकडे ती भानगड राहत नाही. पुन्हा जन्मही नाही, मरणही. जर आपल्याकडे कर्म राहिलंच नाही तर करून सुद्धा भगवंताला अर्पण करून करा, म्हणजे तुमच्याकडे काहीच राहणार नाही. तुम्ही कोरेच्या कोरेच राहाल, शुद्ध राहाल, असं भगवान अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. कुंडलिक वरदा.